विद्यार्थी मित्रांनो, आता आपण केसी विषयाअंतर्गत ज्या विषयाचं नाव आहे फळबागशास्त्र, त्या विषयाअंतर्गत जे प्रकरण दिवाळीपूर्वी सुरू केलेलं आहे ते पुढे चालू ठेवणार आहोत. प्रकरणाचं नाव अर्थात मी आता फ्लेक्स बोर्डवरती लिहिलेलं आहे. प्रकरणाचं नाव आहे फळधारणा समस्या. आणि या फळधारणा समस्येमध्ये आतापर्यंत आपण फळझाडामध्ये नेमक्या काय समस्या येतात, समस्येचा अर्थ आहे आपण जे काय फळबाग लागवड केली आहे ती समाधानकारक आपलं उत्पादन देत नाही, पुरेशा प्रमाणात फळ येत नाही, त्याचा दर्जा चांगला राहत नाही, उत्पादनात सातत्यपूर्णता राहत नाही आणि ऐन केन प्रकारानं आपला जो उद्देश आहे व्यावसायिक शेतीचा, नफा तोट्याचा, गणिताचा, तर तो पूर्ण होत नाही. यासाठी ती जी काही संभाव्य कारण आहेत ही सगळी आपण आतापर्यंत बघितली. म्हणजे अंतर्गत कारण काय आहे, बाह्य कारण काय आहे आणि त्यावरच्या उपाययोजना आपण बघितल्या. आता ह्या अनेक समस्यापैकी आंबा एक महत्वपूर्ण फळझाड आहे महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि एकूणच ह्या भूतलासाठी. तर याच्यामध्ये अनियमित फळधारणा म्हणजे याला इंग्लिश म्हणतात अल्टरनेट बियरिंग. अल्टरनेट बियरिंग, अल्टरनेट म्हणजे एक वर्ष आड, म्हणजे याचा अर्थ काय आहे, 2015 साली फळधारणा झाली तर 16 साली होत नाही, परत 17 साली होते, परत 18 साली होत नाही. अशा पद्धतीने एक वर्ष आड, एक वर्ष होते, एक वर्ष होत नाही, पुन्हा एक वर्ष होते, एक वर्ष होत नाही. त्यामुळे नुकसान होतं शेतकऱ्याचं. मग आता ही समस्या काय आहे हे आपण आता थोडक्यात समजून घेणार आहोत. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ही जी काही बिनबियाची फळं आहेत म्हणजे सीडलेस फळं जी आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूयात आपण आता. व्याख्या. कशाला म्हणायचं अनियमित फळधारणा? तर ज्या समस्येमध्ये किंवा ज्या क्रियेमध्ये फळझाडाला प्रत्येक वर्षी फळधारणा होत नाही त्याला म्हणतात अनियमित फळधारणा. जसा एखादा विद्यार्थी अनियमितपणे कॉलेजला येतो असं आपण म्हणतो. याचा अर्थ तो एक दिवस 2 दिवस येत नाही, पुन्हा 4 दिवस येतो, पुन्हा 2 दिवस येत नाही. अशा पद्धतीने जे काही सातत्यपूर्ण येणं आहे त्या विद्यार्थ्याचं ते होत नाही, त्याला कसं आपण अनियमित म्हणतो, इरेग्युलर म्हणतो. तसंच हे आंबा फळझाडामध्ये होतं. मग हे सगळ्या जातीमध्ये होतं का? नाही. तर विशेषतः त्याच्यामध्ये जी काही जगप्रसिद्ध जात आहे हापूस, त्याच्यामध्ये ही खूप मोठी वैगुण्याची ही बाब आहे. त्यामुळं आपल्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण आहे. ही जात आपण जर लागवडीत करायची म्हटली की तर त्याच्यामध्ये ही समस्या येणार. तरी सुद्धा का लागवडीत करतात? तर त्याच्यामध्ये तेवढी क्वालिटी आहे, तेवढा दर मिळतो. मग ह्याच्यामध्ये अशा काही जाती आहेत का त्या नियमितपणे फळधारणा देतात? तर नक्कीच आहे. त्याच्यामध्ये विशेषतः केशर व्हरायटी नियमित त्या ठिकाणी उत्पादन देते. आता ह्याची कारणं काय आपण बघूयात. कोणत्या कारणामुळे ही अशा प्रकारे समस्या होते? तर पहिलं कारण जातीचा स्वभाव, म्हणजे अनुवंशिकच ही गोष्ट आहे. आपण हापूस आंबे लागवड केले की हे एक वर्ष आड येणं, एक वर्ष आड न येणं, निम्म्या झाडाला लागणं, निम्म्या झाडाला न लागणं, वरच्या भागाला लागणं, खालच्या भागाला न लागणं, अशा पद्धतीनं होणं. म्हणजे एखाद्या झाडाच्या वयाच्या नुसार 1000 फळं द्यायची कॅपॅसिटी असते, तर ती इथं 1000 वर्षे 1000 फळं देते, इथं देत नाही, इथं परत 1000 फळं देते, इथं परत देत नाही, किंवा मग इथं 500 दे, इथं 500 दे, अशा पद्धतीनं कमी कमी होत जातं, उलटसुलट होत जातं. म्हणजे जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं फळधारणा न होणं ही गोष्ट आहे. 2 वर्षातून मिळून 1000 फळं मिळणार अशी ही समस्या जातीचा स्वभाव आहे. त्यावरचा उपाय आपण बघूच. त्याच्यामध्ये काय वाढीची पद्धत, तर आंब्यामध्ये काय व्हायला पाहिजे की सप्टेंबर ऑक्टोबरला शाखीय वाढ होऊन नवीन तांबूस पानं येऊन ती फळधारणा होत असते, त्याच वेळा ती व्हायला पाहिजे. काही वेळेस ऑगस्टमध्ये किंवा काही वेळेस जून जुलैला ही पानं येतात. ही वाढीची सवय चुकीची राहते. त्याची कारणं अनेक असतील. म्हणजे त्याच्यामध्ये विशेष हवामानातला बदल किंवा पाण्याचा खताचा अधिक पुरवठा असं उलटसुलट होत असेल. मात्र
अशी वाढ झाली तरच ती फळधारणा होते, अन्यथा त्यामध्ये फटका बसतो. तर कर्बनत्र गुणोत्तर, आता हे जेव्हा कर्बाचं प्रमाण नत्राच्या तुलनेत जास्त असतं तेव्हाच ही फळधारणा होते. पुरेसा अन्नसाठा तसा पाहिजे. ज्या वर्षी आतमध्ये अन्नसाठा पुरेसा नसेल त्या वर्षी फळधारणा होत नाही. ज्या वर्षी असेल त्या वर्षी जास्त वापरतो, पुढच्या वर्षी ते पुन्हा कमी पडतं. त्यामुळे ते एक कारण आहे. त्यानंतर वाढ संजीवके, जी काही ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत, विशेषतः त्याच्यामध्ये जिब्रेलिक ऍसिड असेल, नॅफ्थलिन ऍसिड असेल किंवा इतर काही संजीवक असतील तर ह्यांची भूमिका महत्वपूर्ण राहते. ती जर वाढ संजीवक पुरेशा प्रमाणात आतमध्ये नसतील तर त्याचा फटका बसतो. त्यानंतर हवामान, इथं समजण्यासारखा मुद्दा आहे. हवामानामध्ये बदल झाला तर रोग जास्त येणं किंवा मोहर धुवून जाणं, ज्या वर्षी फळधारणा होणार त्या वर्षी जर हवामान बिघडलं तर त्या वर्षी फटका बसतो. तर अशी ही कारण आहे. आता वर्षी उपाययोजना बघितली तर त्यामध्ये नियमित फळ देणाऱ्या जातींची लागवड करणं, म्हणजे हापूस आंबा लावायचं नाही, केशर, तोतापुरी अशा व्हरायटी लावायच्या. त्यानंतर ज्या वर्षी मोहर भरपूर येतो त्या वर्षी त्यातला निम्मा मोहर ठेवायचा, निम्मा मोहर काढून टाकायचं, म्हणजे एक प्रकारचं आपल्या अन्न घटकांचं बॅलन्सिंग करायचं. त्यानंतर खोडावरती गोलाकार साल काढणं. तर हे जे काही खोड आहे तर याच्यावर अशी गोलाकार साल आपण काढल्या तर याच्यामध्ये एवढ्या भागात पुरेसा अन्न साठा होतो आणि तिथं त्या ठिकाणी फळधारणा होण्यासाठी फायदा होतो असं दिसून आले. त्यानंतर खत आणि पाण्याचा पुरवठा, जर जी काही भोवताली रिंगपूर आपण खतं देतो ती व्यवस्थितपणे जर गरज आहे, त्याला खतं कमी पडली किंवा पाणी कमी पडलं तरी फळधारणा होत नाही. आणि संजीवकांचा वापर, विशेषतः कल्टार संजीवक आपण प्रत्येक वर्षी जर याच्यामध्ये एप्रिल महिन्यात असं हे पारीनं होल पाडून त्यामध्ये टाकलं तर ही फळधारणा होऊ शकते. अशा पद्धतीनं ही अनियमित फळधारणा त्यावरच्या उपायाने सांगितल्या. आणि या पाठातला शेवटचा भाग आहे बिनबियाची फळं, ज्याला सीडलेस फ्रुट्स असं म्हणतात. तर बिनबियाची फळं आपल्याला विशेषतः द्राक्ष पिकामध्ये माहिती खाण्यासाठी निश्चित कस्टमर किंवा ग्राहक त्याचा प्राधान्याने स्वीकार करतो. तर अशी ही बिनबियाची फळं काय आहेत तर, आणि ते कोणकोणत्या फळामध्ये, अर्थात केळीमध्ये पण तशा पद्धतीने आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण बघा, सफरचंदामध्ये काय व्हरायटी दिसून येतं. तर बिनबियाची फळं काय आहेत तर ज्या फळामध्ये आतमध्ये कठीण भाग असणारा बियाचा अंश नसतो तर त्याला बिनबियाची फळं असं म्हणतात. ही व्याख्या सर सांगता येईल. तर आता जे काही प्रकार आहेत तर नैसर्गिक कारण, म्हणजे काही वेळेस फुलोरा फळधारणा होत असताना काही नैसर्गिक आघात झाले, वारा किंवा हिमधुके वगैरे, तर विशेषतः सफरचंद असं होतं की आतमध्ये बीज धारणा होत नाही आणि ती मग बिनबियाची फळं तयार होतात. प्रत्यक्ष खरी तर याच्यामध्ये काय होतं की जो काही अंडाशयाचा भाग आहे त्यातल्या अंडपेशी तयारच होत नाहीत आणि बाहेरचा जो भाग आहे तर तोच उद्दीपित होऊन त्या ठिकाणी फळं तयार होतात. विशेषतः ही केळीमध्ये घडतं. आणि गर्भपात ही क्रिया जी हा जो प्रकार आहे द्राक्षामध्ये घडतो, त्याच्यामध्ये काय होतं, परागसिंचन होतं. मात्र परागसिंचन फळधारणा होत असताना बी म्हणून जो भाग भविष्यात तयार होणार तो गळून पडतो, त्यामुळे मग बिनबियाची फळं तयार होतात. अशा पद्धतीनं बिनबियाची फळं किंवा सीडलेस फ्रूट ही संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे. ही आपण द्राक्षामध्ये जसं आहे तशा पद्धतीनं कलिंगडामध्ये सुद्धा संजीवकाचा वापर करून आपण तयार करू शकतो. त्याचे काय वैशिष्ट्यपूर्ण फायदे, तर पहिला फायदा आहे की ग्राहकाकडून पसंती आहे, प्रक्रियेसाठी खूप सोपं आहे, वाळवण क्रिया करण्यासाठी खूप सोपं आहे. काही तोटे पण आहेत, तर याच्यामध्ये आकार कमी होतो, चवीला फरक पडतो आणि त्याच्यामध्ये विशेषतः जी काही गुणवत्ता असते त्याच्यामध्ये पण फरक पडतो. प्रत्येक वेळा बिनबियाची फळं ही कस्टमरकडून स्वीकारली जातीलच हे सांगता येत नाही. सगळ्यात आणखी मोठा तोटा आहे अभिवृद्धी दृष्टिकोनातून. त्याच्यामध्ये बियापासून अभिवृद्धी आपण करू शकत नाही इतर भागाचा उपयोग करून, म्हणजे पान असेल, मूळ असेल, फांदी असेल, कलम करणं असेल, जे असेल त्याच्यातून अभिवृद्धी करणं आपल्याला क्रमप्राप्त करतं. अशा पद्धतीनं हे प्रकरण 5व्याला आपण विराम देतोय. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.